डुईंग गुड. तर आज आपण एक व्हिडिओ घेऊन आलो आहोत, ज्यामध्ये मी तुम्हाला दाखवणार आहे की विंडोज 10 अँड विंडोज 11 मध्ये जो विंडोज डिफेंडर नावाचा जो अँटीव्हायरस असतो, त्याला तुम्ही डिसेबल कशा पद्धतीने तुम्ही करू शकता. तर पहिला पॉईंट म्हणजे हा विंडोज डिफेंडर आहे काय? तर विंडोज डिफेंडर हा एक असा अँटीव्हायरस आहे जो विंडोज 10 अँड विंडोज 11 मध्ये फ्रीली इन्स्टॉल होऊन येतो. त्याचं कुठल्याही प्रकारचं ऍक्टिव्हेशन नसतं किंवा त्याला कुठल्याही प्रकारची की नसते. आता उरतो त्याचा अपडेटचा. तर अपडेट जेव्हा तुम्ही इंटरनेट कनेक्ट करता तेव्हा तो ऑटोमॅटिकली विंडोज अपडेट त्याचे जे विंडोज अपडेटमध्ये जे डिफेंडरचे पण अपडेट तो घेऊन स्वतःला अपडेट करतो. आणि समजा इन केस तुम्ही कुठले थर्ड पार्टी ऍप्लिकेशन समजा तुम्ही इन्स्टॉल करत जाता तुमच्या लॅपटॉपवरती, म्हणजे विंडोज 10 किंवा विंडोज 11च्या लॅपटॉपवरती, तर तेव्हा तो ऑटोमॅटिकली इन्स्टॉल करायला तुम्हाला देत नाही. म्हणजे इन्स्टॉल करायला देत नाही म्हणजे म्हणण्यापेक्षा तो काय करतो की इन केस समजा सेटअप फाईल जर असेल किंवा थर्ड पार्टी साईट ऍप्लिकेशन जे मधली जी फाईल जी असेल, तर आता मी त्या फाईलचं नाव घेत नाहीये कुठली फाईल म्हणतोय ती, कारण युट्यूबच्या गाईडलाईन्सच्या अगेन्स्ट आहेत त्या त्या वर्ड्स. तर ते ऍप्लिकेशन तो इमिजिएटली उडून टाकतो आणि त्याच्यामुळे तुम्हाला ते ऍप्लिकेशन इन्स्टॉल करता येत नाही. ठीक आहे. तर ह्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला हे दाखवणार आहे की तुम्ही त्याला कम्प्लिटली डिसेबल तुम्ही कशा पद्धतीने तुम्ही करू शकता. ठीक आहे. तर आपण आता व्हिडिओ चालू करतोय, तर व्हिडिओ पूर्ण बघा. व्हिडिओ पूर्ण बघितला तर एक्झॅक्टली तुमच्या लक्षात येईल की कशा पद्धतीने आपण ह्याला डिसेबल करू शकतो. ठीक आहे. फर्स्ट पॉईंट म्हणजे ह्याच्यामध्ये तुम्ही पहिली ऑप्शन जी स्टेप असते आपल्या ह्याच्यामध्ये की ती म्हणजे इथे हिडन आयकॉन जो असतो, हिडन एरो जो असतो, त्याच्यावरती सिंपल क्लिक करून इथे विंडोज सिक्युरिटी नावाचा एक ऑप्शन असतो तुमचा. विंडोज सिक्युरिटीवरती डबल क्लिक करायचंय. डबल क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथे एक ऑप्शन दिसतो विंडोज थ्रेड प्रोटेक्शन नावाचा. ह्याच्यावरती डबल क्लिक करायचंय. ह्याच्यानंतर इथे मॅनेज सेटिंग नावाचा ऑप्शन असतो. मॅनेज सेटिंग वरती क्लिक करायचंय आणि हे सगळे ऑप्शन्स तुम्हाला ऑफ करायचे आहेत. ते येस और नो विचारतात, ते येस और येस करायचंय. हे सगळे 5 ऑप्शन्स आहेत त्याच्यामध्ये: टेम्पररी प्रोटेक्शन, ऑटोमॅटिक सिंपल सबमिशन, क्लाउड डिलिव्हरी प्रोटेक्शन, डेटा प्रोटेक्शन आणि रिअल टाइम प्रोटेक्शन. ओके. हे सगळे ऑफ करायचे तुम्हाला ह्याच्यामध्ये. यातलं कुठलंही ऑन नाही करायचंय. पण ह्याच्यावरती हे ऑफ केल्यानंतर पण तुमचं सिक्युरिटी आहे ती जसं तुम्ही मशीन रिस्टार्ट करता, रिस्टार्ट केल्यानंतर परत ऍज इट इज जेव्हा तुम्ही चालू करता ते सगळे ऑप्शन परत ऑन झालेले असतात हे. ठीक आहे. तर त्यासाठी दुसरा एक अल्टरनेट सोर्स असतो, तो म्हणजे ह्याला तुम्हाला क्लोज करायचं सिंपल. ह्याला क्लोज केल्यानंतर इथे विंडोज आर प्रेस करायचे आणि ते रेग REGEDIT रेग एडिट तुम्हाला टाईप करायचे आणि ओके करायचं इथे. आता इथे येस और नो विचारतोय, ते येस करतोय मी. ठीक आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर तुम्हाला एच की लोकल मशीन मध्ये जायचंय. एच की लोकल मशीन मध्ये सॉफ्टवेअर्स मध्ये जायचंय तुम्हाला. सॉफ्टवेअर मध्ये पॉलिसीज मध्ये जायचंय. तुम्ही ऑलरेडी आलेलो इथे, तर पॉलिसी तुम्हाला इथे ऑप्शन भेटेल. इथे पॉलिसी मध्ये जायचंय. पॉलिसी मध्ये मायक्रोसॉफ्टला जायचंय. मायक्रोसॉफ्ट मध्ये तुम्हाला इथे विंडोज डिफेंडर नावाचा एक ऑप्शन असतो, ह्याला इथे क्लिक करायचंय आणि ते राईट क्लिक करायचं. त्याला राईट क्लिक केल्यानंतर इथे न्यू वरती क्लिक करून डी वर्ड्स 32 बिट व्हॅल्यू हा जो ऑप्शन आहे त्याच्यावरती क्लिक करायचा. वरून 4 नंबरचा ऑप्शन असतो, डी वर्ड्स 32 बिट व्हॅल्यू वरती क्लिक करायचं सिंपल. त्याच्यावरती क्लिक केल्यानंतर